नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तर चला, आज मी तुम्हाला भेटायला पुन्हा आले आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर हा व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे. हा आहे श्रावणचा लास्ट शुक्रवार, शेवटच्या शुक्रवारचा व्हिडिओ आहे. तर त्या दिवशी सकाळी लवकर 6 वाजता उठले मी आणि वेदांतला टिफिन वगैरे करून दिला. त्याचा टिफिनचा व्हिडिओ नाही बनवला कारण की कामं खूप होते. त्यानंतर मिस्टरांचा उपवास होता, त्यामुळे त्यांना थोडंसं उपवासासाठी आलू बोंडा बनवायचं ठरवलं होतं, जे की इथली राजस्थानमध्ये उपवासाच्या वेळेस म्हणजे त्यांनी व्रत म्हणतात तेव्हासाठी बनवला जातो. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. त्यासाठी मी 3-4 बटाटे शिजवायला टाकले आणि तसंच माझा हा दुसऱ्यांदा चहा चालू होता. बटाटे चांगल्या पद्धतीने शिजवायला टाकले आणि सोलून घ्यावं म्हटलं तर इतकं पोळत होते मला ना, परंतु कामं पण फास्ट करायची होती. त्यानंतर बटाटे व्यवस्थितरित्या सोलून घेतली आणि मला उपवासाचं करून पुन्हा शुक्रवार देवाला नैवेद्य पुरणपोळी देखील करायची होती. खाणारे मी आणि वेदांतच होतो पुरणपोळी, परंतु देवासाठी करायची होती आणि मला ती लवकर दाखवायची आणि पूजा देखील करून घ्यायची होती. अजून मी झाडू वगैरे कोणतंही काम केलेलं नव्हतं. त्यानंतर उपवासाचे बटाटे हे शिजवलेले मॅश केले, त्यात जिरं, मीठ घातलं आणि थोडंसं माऊलीसाठी टिक्की बनवण्यासाठी काढून घेतलं आणि लसूण नसलेली लाल चटणी आम्ही वापरतो, तर ही लाल चटणी घातली त्यात आणि ह्याच्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी आमचूर पावडर देखील घातलं. हा इथे मला डोसा करून दे म्हणत होता माऊली. आणि आमचूर पावडर थोडीशी जास्तच घालायची आणि थोडीशी साखर, जेणेकरून आंबट गोड असं टेस्ट यायला पाहिजे. त्यानंतर मी राजगिऱ्याचं पीठ आणि शिंगाड्याचं पीठ घेतलं थोडंसं आणि त्यात मीठ घालून घेतला आणि किंचित तेवढा सोडा घातला, आपल्या चिमट्यात जेवढा मावतो तेवढा. आणि ही डिश मी पहिल्यांदाच करत होते, त्यामुळे मला पण व्हिडिओ करावं का नाही आणि ते सक्सेस होईल का नाही असं वाटत होतं. ही डिश मी खाल्ली आहे, परंतु ती कशी करतात मी तिथल्या हॉटेलवाल्यांना विचारली होती, परंतु ती सक्सेस होईलच असंही नाही. त्यानंतर मी मिरच्या घ्यायचं विसरले, नंतर आठवण आलं आणि इथे मोठे मोठे मिरच्या भेटतात. त्या मिरच्यांना मधून कट करून घ्यायचं आणि त्याच्या आत आणि त्याच्या बाहेरच्या साईडला पूर्ण ते सारण लावून घ्यायचं आणि हे सारण खूप टेस्टी लागतं. तुम्ही यात काजू, बदाम भरपूर घालू शकता आणि या बनवलेल्या पिठामध्ये डिप करून तळू शकता आणि इथे एवढेच मोठ्या आकाराचे असतात. त्यानंतर आम्हाला खाण्यासाठी जे बनवले त्याच्यामध्ये ना मी मिरच्या अर्ध्या कट करून छोट्या साईजच्या बनवल्या आणि इतके टेस्टी झाल्या होत्या. मिस्टर देखील म्हणाले, आज नवीन डिश बनवली आणि मस्त झाली होती. त्यांना देखील खूप दिवसातून मी तळीव असं देत होते, कारण की डायटिंगमुळं तेल, साखर हे पदार्थ ते कमीच खात आहेत. आणि माऊलीसाठी थोडेसे टिक्की बनवले सपक आणि त्याला भूक लागली होती, ॲपल कट करून दिला आणि थोडंसं त्याला देखील चहा बिस्किट दिलं. त्याला दूध नको होतं. तोही अंघोळ वगैरे करून आला होता, म्हणजे मी त्याला अंघोळ वगैरे घातली होती आणि तसंच मध्ये तो मला खूप डिस्टर्ब करत होता. आणि त्यानंतर त्याचं भाजी घेणं, सांडणं, फ्रीज उघडणं हे सर्व चालतच होतं आणि हे सर्व करत असताना तो येऊन टिफिन काढ आणि डब्याचे टोपण उघड हे सर्व करत होता. त्यानंतर बोंड्याचा वास इतका सुंदर सुटला होता ना, परंतु मला पूजा करायची होती म्हणून मी नाही खाल्ली. मिस्टरांना 2 बोंडे टिफिन बांधून दिला आणि ते पुन्हा खाली जाऊन ठेवून आलं. आज माऊलीला खाली नेलं नव्हतं. तुम्ही बघू शकता घरात स्वच्छता होतीच, आज खूप कचरा देखील पडलेलाच नव्हता, त्यामुळं घर लवकर झाडून घेतलं. आणि घर एवढं मोठं आहे की कमीत कमी 30 मिनटं झाडायला आरामात लागतात. 5 खोल्यांनी एवढा हॉल आहे आणि 2 मोठे मोठे बेडरूम आणि किचन आणि गॅलरी वगैरे सगळं स्वच्छ करेपर्यंत 30 मिनटे अवश्य लागतात. त्यामुळे मी गुरुवारी संध्याकाळीच फरशी वगैरे सर्व पुसून घेतलं होतं. तुम्ही पाहू शकता, मी इथं सांगत आहे की
मी झाडून घेत आहे आणि माऊली काय केला, बिस्किट, बदाम हे सर्व एकत्र करून टिफिनमधलं काढून सायकलमध्ये भरून खेळत होता आणि मी त्याला रागवलं तरी पण तो ऐकत नव्हता. त्यानंतर ते सर्व जागच्या जागी ठेवून घेतलं. फ्रीजमधले त्याला देखील मी भाजी वगैरे घेत असलं ना, सामान काढण्यासाठी पाहिजे असते. त्यानंतर हातपाय तोंड धुवून घेतलं, कारण की आज अंघोळ करून झाडू मारलं होतं आणि नवीन ड्रेस घातला, जो की पाण्यातनं घातलेला होता. पूजा करायची होती, तुम्ही पाहू शकता. आणि लाईट देखील गेली होती, त्यामुळं मला पण थोडंसं उकडत होतं. तोपर्यंत छोटे छोटे वडे तळून घेतले. पुन्हा ते पीठ आहे ना फसफसतं सोडा घातल्यामुळं, म्हणून ते करून घेतलं आणि पुरण शिजवायला ठेवलं. आणि पुरण शिजवताना मी काय काय केलं ते तुम्हाला दाखवते. आधी मी पाणी घेतलं, ते पाणीला चांगली सळमळ अशी उकळी काढली. मी टिफिन ठेवायला गेले होते तेव्हाच पाणी गरम करायला ठेवलं आणि हरभऱ्याची 2 वाटी डाळ घेतली, ती स्वच्छ धुवून घेतली आणि 5 शिट्या करून घेतल्या. आणि हा व्हिडिओ पाहताय तुम्ही, मी कणिक मळलेली असते ना, ती एका कापडात बांधून ती मी पाण्यात 15 मिनिट ठेवली होती. मी ही यूट्यूबवरूनच एक व्हिडिओ पाहिला होता आणि त्यात सांगितलं होतं पुरणपोळ्या अशा पद्धतीने म्हणजे चिकटपणा येतो आणि इथल्या पिठाला अजिबात चिकटपणा नसतो. ते खूप असं जाडसर दळून देतात. त्यानंतर शिजलेली डाळ मस्त मऊ अशी झाली होती. त्यात गूळ फोडून घातला. मी 2 वाटीला 1 वाटी असा गूळ घातला आणि पुरणात मी थोडंसं जायफळ देखील किसून घातलं होतं आणि मला विलायचीची पुरणात घातलेली विलायची पावडर आवडत नाही, काय माहीत. कधी तर आवडते, परंतु मला एक वेगळाच टेस्ट लागतो म्हणून मी नाही घातलं. थोडंसं साखर घातलं त्यात, थोडीशी टेस्ट येण्यासाठी. काहीजण साखरेची देखील पुरणपोळी घालतात. तुम्ही बघू शकता मी जायफळ किसलं त्यात. असं म्हणतात की पुरणाला जायफळ घातल्यामुळे थोडंसं घट्टसरपणा येतो. हे छान असं पुरण शिजवून घेतलं आणि मी तसेच माऊलीला जेवण वगैरे घालत होते. माऊलीला टिक्की देणं, त्याला थोडंसं वडा देणं, हे सर्व माझं चाललं होतं. तसेच पूजेसाठी काय काय साहित्य लागते ते देखील मी काढून घेत होते. मला असं वाटत होतं की माऊली झोपावं म्हणजे मी निवांत पूजा करेन, नाहीतर तो पूजा करत असताना येऊन सर्व पूजेचं सामान मांडलेलं काढतो. त्यानंतर मी पुरण वाटून घेतलं व्यवस्थितरित्या आणि मी पूजा कशी केली त्याचा व्हिडिओ मी दुसरा अपलोड करणार आहे, कारण की मग खूप मोठा व्हिडिओ होईल असं मला वाटलं. मला वाटत होतं की पुरण हलकंसं पातळ झालं आहे, त्यामुळे मी त्याला ताटात पसरून घेतलं. 10 ते 15 मिनिटात ते पुरण आपोआप घट्ट होऊन येतं. मी ना पुरण एकदम व्यवस्थित बनवते, परंतु मला पोळ्या ह्या जमतच नव्हत्या. म्हणजे मी माझ्या आईकडून आणलेल्या पिठाच्या व्यवस्थित पोळ्या करत होत्या, परंतु इथं वगैरे आल्यापासून त्यांना कितीही बारीक दळून द्या म्हटलं तर ते तशाच पद्धतीचं दळून देतात. त्यामुळे चपात्या देखील नीट होत नाहीत असं मला वाटतं. त्यांचे रोटी बनवण्यासाठी आटा बनवतात ना, तो हलकासा जाडसर असतो पीठ. इतकं सुंदर पीठ झालं होतं ना, इतकं सुंदर, वाव, लोण्यासारखं पीठ झालं होतं. जे मी कापडात बांधून भिजवलं होतं ना, तर मी डायरेक्ट त्याला पाण्यात देखील घालू शकता पिठाला, परंतु पाण्यात घातल्यानंतर कदाचित पूर्ण पाणी सगळं पीठ होईल, त्यामुळं नाही घालायचं. मग त्यानंतर मी भरपूर तेल लावून तेलपोळ्या केल्या. माझ्याकडे तगड आहे, माऊलीने ते तगड वाकडं तिकडं केलं आहे, त्यामुळं पोळ्या ह्या ना मधून फुटतात वाकडं झाल्यामुळं. त्यामुळं मी ते ओट्यावरच छान ओटा वगैरे पुसून घेतला होता आणि भरपूर थोडीही चिंगूटपणा किंवा कंजूसपणा म्हणतात ना, तो न करता मी मस्त अशा पोळ्या करून घेतल्या आणि 5 पोळ्या केल्या होत्या. आणि मला इतकं खुशी होत होती ना आज, की माझ्या पोळ्या मस्त अशा झाल्यात. आणि माऊली आहेच आमचा, मधून येऊन आम्हाला बोट वगैरे घालायला किंवा त्याच्याकडेच गेल्यामुळं पोळी करपायची, असंच होत असतं माझं रोज. चालेल, मला करपलेली पोळी आवडते. मी ही एक्सपर्ट नाही आहे पुरणपोळीत, परंतु आज लक्ष्मी मातेला माझी चांगली पोळी खायची होती. स्वामी समर्थांचं नाव घेत मी पुरणपोळी करत होते आणि मला इतका आनंद झाला होता ना, मी माझ्या मिस्टरांना, सर्वांना, माझ्या मम्मीला फोन करून सांगितलं की आज
माझी पोळी खूप सुंदर आलेत, खूप सुंदर आलेत आणि एकदम मऊसर झालं होतं. आणि मी कोणत्याही प्रकारची आमटी वगैरे काहीही केले नाही, येळवणाची आमटी म्हणतो ना आपण. तर मी देवाला देखील दूध, पोळी, तूप असं दाखवलं होतं. कारण की खाणारे 2 जणच होतो आणि सर्व उरतं मग. अन्न वेस्ट करण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळं मग माझे संध्याकाळी मिस्टर उपवास सोडतील. त्यांना देखील भात, आमटी किंवा अर्धी पोळी देण्यात येईल म्हणून. वेदांत देखील म्हणत होता, आज मम्मी पोळी खरंच सुंदर झालेत. वेदांतने एक पोळी खाल्ली, माऊलीने एक पोळी खाल्ली आणि मी 2 पोळ्यावर ताव मारला. मस्त असं तूप घातलं आणि खाल्लं. परंतु त्याआधी देवाला नैवेद्य दाखवून घेतलं. देवाला आधी दूध, केळी, दही यांचं नैवेद्य दाखवलं होतं, साखर आणि त्यानंतर पोळ्यांचा. त्याच्या आधी मी पुरणाचा देखील नैवेद्य दाखवला होता, कारण की मला डाऊट होतं की माऊली मागेल. शक्यतो माऊली हा गोड खात नाही. तो गोड पदार्थ दिला ना टाकून देतो किंवा नाकारतो. तुम्ही बघू शकता. आणि माऊलीने देवासमोरचं ॲपल मागत होता, म्हणून मग मी ॲपल दिलं आणि तो वरून खात होता. तर ॲपल थांब कट करून देते म्हणून मी त्याला द्यायला ते. तर ॲपल इतकं वरून सुंदर होतं ना आणि आत एकदम छोटे 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 किडे झाले होते ॲपलमध्ये. बरं झालं मी त्याच्या हातातून घेतलं. तुम्ही बघू शकता. एकदम एक्सपर्ट अशी पोळी नाही झाली जी की टम फुगेल अशी, परंतु मस्त झाली होती पोळी. आणि तेल, मी हेच विचार करत होते की तेल भरपूर घातलं तरच पोळी मस्त होते, म्हणून त्याला तेलच्या पण म्हणतात काही जण. मला ना आज पिठाची गंमत वाटली की वाव. आणि मी त्या ताईंचं आभार मानते की त्यांनी हे व्हिडिओ टाकला, कारण की मला आवडलं ते. मला भीती वाटायला होती की माझं पीठ खराब होईल का, तेवढं मी मळलेलं कणिक माझं वेस्ट होईल का असं वाटत होतं मला आधी. मी तुम्हाला सांगत होते की खूप सुंदर पोळ्या झाल्यात, वाव असं. परंतु या पोळी उलटताना इतकं हाताला चटके बसत होते ना फार. मला भीती वाटत होती खूप, म्हणजे आपले चपातीपेक्षाही जास्त गरम, कारण की तेल भरपूर असल्यामुळं. अशा पद्धतीने मी सर्व पोळ्या करून घेतल्या आणि जेवढं उरलं सुरलं तेल आहे ते कणिकला लावून घेतलं आणि फ्रीजमध्ये सर्व काढून ठेवलं कणिक आणि जे काही पुरण उरलं होतं. कारण की मी पुरण हे नेक्स्ट डे पण त्याच्या पोळ्या करून वेदांतला देत असते. मला देखील आवडतात आणि वेदांत हा माझा एकदम पोळी लवर म्हणू शकता. त्याला पोळी, इडली, सांबार असे पदार्थ फार आवडतात. तुम्ही बघू शकता कसं झालं. ॲपलवरून इतकं सुंदर होतं ना आणि खराबच निघालं ते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा आलू बंडा नक्की ट्राय करा आणि मला आपल्या महाराष्ट्राची पुरणपोळी जमली का ते नक्की सांगा. आणि माझा पूजा केलेला लास्ट शुक्रवारचा व्हिडिओ नक्की येईल, तो पहा. धन्यवाद.